पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा थांबत नाही. तिने काय केलं, हंडे बाजूला ठेवले, आली आणि त्या गवळणींना सांगितलं, रोज मी इथं हेच पाहते की तुम्ही त्याला तक्रार ऐकवताय. तुम्हाला हा का आटपत नाही सांगा ना. त्या गवळणींनी सांगितलं, नाही आटपत, आता काय करायचं. ती प्रभावती समोर गेली, तिने कृष्णाला उगीच दम देऊन टाकला. कृष्णा, सगळ्यांच्या घरी येशील, पण माझ्या घरी आला ना, नाही बांधून ठेवलं तर नावाची प्रभावती नाही. भगवंतानी त्याच क्षणी ठरवलं की आजची दुपारची भेट नक्की झाली. शंभर दुपार झाली, भगवंतानी सांगितलं, ती जी दम देऊन गेली ना, तिच्याच घरी जायचं. जा तिला निरोप सांगून या की आज दुपारी तुझ्याकडे. पेंद्या पळत गेला, दरवाजात पळण्याच्या पोझिशनला असा उभा राहिला. तर निरोप त्या मापाचा होता ना. त्यांनी सांगितलं, प्रभावती तूच का? म्हटले मीच. मग आज दुपारी आमच्या मंडळाची तुझ्या घरी चोरी. तिने सांगितलं, कमाल पळून गेला पेंद्या. देव आले ते यमुन येऊन आले, कमळाचं भलं मोठं फूल हातात तोडून आले, देठासहित तोडून आले. तिने सुद्धा कमी तयारी नव्हती केली. तिने काय केलं, बाज बरोबर शिंक्या खाली ठेवली की ज्या शिंक्यावर माठ आहे माठात लोणी. तेवढं कमी वाटलं म्हणून गेली. दुपारच्या वेळी झोपताना सुद्धा दरवाजे बंद केले. फ्लॅटमध्ये जे राहतात त्यांना हे माहिती की दुपारच्या वेळी सुद्धा बंदच असतो. काय दुपारच्या वेळी तिने झोपताना दरवाजा बंद केला. तेवढं पुरेसं वाटेल म्हणून उठली, माठावर ताट ठेवलं. ताटात काठोकाठ पाणी ठेवलं. तिला वाटलं की येणार तर नाही समजा, पण आला तर ताटाला हात लागला आणि पाणी सांडेल, आपण खाली चालत. मग उठलं की त्याला मारण्यासाठी जवळ काठी घेतली. एक कुलूप आतून लावलं, एक कुलूप खिडकीतून शेजारणीला दिलं, सांगितलं बाहेरून. तुला वाटलं आता कसं काय, आता तर एवढी सुरक्षा भेदून हा येणारच नाही. भगवान आले आणि मग पेंद्याने सांगितलं, कृष्णा ही तर कुठंतरी बाहेर गेली वाटतं, घराला कुलूप आहे बाहेरून, कुठंतरी बाहेर गेली. आपल्याकडे नकली चहा आहे, काढ आपल्या नकली चहा. देवाने सांगितलं, तसं नाही ना पेंद्या, ही आत सुद्धा. तुला कसं नाही कळलं कृष्णा ही आत सुद्धा? म्हटले, तू ऐकलं नाही का, मी आत ऑलरेडी आहे पेंद्या. तुला आजचा घेतलेला अभंग समजला नाही वाटतं अजून. बाहेर हरी, अरे मी बाहेर दिसतोय आणि आत सुद्धा. म्हणजे कृष्णा हे तुझं अवघड भाषा कळत नाही. पण आम्हाला एकच कळतं, दुपार झाली भूक लागली. म्हटले, मग मला गुरुजींनी एक मंत्र शिकवला गर्गाचार्यांनी, तुम्ही डोळे झाका, मी मंत्र म्हणेन, आपण आतमध्ये जाऊ. म्हटलं असं कृष्णा? सगळ्यांनी इमानदारी डोळे झाकले, सगळेच आतमध्ये गेले. कृष्णाने काहीतरी कुठल्यासारखं केलं. पेंद्या लगेच कृष्णाच्या कानाजवळ, कृष्णा एवढा मंत्र शिकवले, फार कामाचा मंत्र आहे. म्हटले, सध्या नाही, सध्या लोणी. दोन हट्टे कट्टे गोपाळ बागेच्या दोहीकडून उभे केले, मध्यभागी बास. देव त्यांच्या ते असे उभे, मध्ये बास. त्यांनी एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवले. देवाने त्यांच्या हातावर चरण दिले. वरती पाहिलं, चढून तर ताटात पाणी, कमळाचं फुल होतच. त्याचा तो देठ घेतला, भला लांब देठ. तो फुल तोडलं, फेकलं, कोणीतरी घेतलं. त्याचा एक टोक, त्या देठाचं एक टोक वरती ताटात बुडवलं पाणी आणि एक टोक खाली सोडलं. आणि पेंद्याला सांगितलं, त्याला तोंड लावून हवा बुड. बिना इलेक्ट्रिसिटीची मोटर चालू झाली, ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण. आपोआप ते ताट खाली झालं. देठ फेकला, ताट हळूच दिलं, माठ कोणाच्या तरी हातात दिला. ती झोपलेलीच आणि खाली उतरले प्रभू, भरपूर लोणी खाल्लं. पेंद्याने सांगितलं, कृष्णा बस, आता माझ्या नाही, कोण भरलं. तिने आतूनही कुलूप लावले, पण आपल्याला काय भीती आहे. आम्ही डोळे झाकणार, तू मंत्र म्हणणार, आपण बाहेर. भगवंतांनी सांगितलं, तसं नाही पेंद्या, बाहेरून आत येण्याचा मंत्र होता माहिती, आतून बाहेर जाण्याचा नाही. कृष्णा मग तो मार खायचंच लक्ष नाही. आणि मग तो पेंद्या बांधून आला. गर्गाचार्यांनी म्हणून गोड वर्णन केलं. म्हटले, जीव एवढा स्वार्थी आहे ना, जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत देवाला कधी म्हणतो का तुझ्यामुळे तुझ्यामुळे, आणि बीर वेडलं का देवा देवा, अरे मलाच कसं दुःख दिलं. मला सांगा, 60 वर्षाचे आपले 60 वर्ष एकही दिवस उपवाशी मिळवले, देवाची कृपा का नाही. आणि मग एखाद्या दिवशी नाही मिळालं ना, देवा कसा दिवस उजाडणार आहे माझी जिंदगी. रोज देव जे आपल्याला जेवण देतो, कधी आपण देवाला धन्यवाद म्हटलं का? कधीतरी म्हणायला पाहिजे ना की थँक्यू, तुझ्यामुळे मिळतंय, तुझ्यामुळे. पण एखाद्या दिवशी जेवण नका मिळू द्या. काय देवा, काय दिवस माझ्या जीवनात आणला.
पेंद्या आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी आहे. कारण आठवीची कृपा या देवाचं व्यापकत्व सांगणारे लीला आहे की तो आज सुद्धा आहे, बाहेर आहे. यशोदेच्या मुखातले उद्गार आहे, न चांतर न बहिर्यस्य न पूर्वम नापीच्या परम पूर्वापारम बहिश्चांतर जगतोयो जगतचे. म्हटलं तर तो बाहेर सुद्धा आहे, म्हटलं तर तो आज सुद्धा आहे, म्हटलं तर तो बाहेरही नाही आणि म्हटलं तर तो आतही, म्हटलं तर तो अणुपेक्षाही छोटा आहे, म्हटलं तर तो आकाशाला सुद्धा पालान घालून उडणार आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे सगळ्यांनी डोळे झाकले. पेंद्याला वाटलं की हा करतो तरी काय नेमकं पाहू, म्हणून सगळ्यांनी डोळे झाकले. पेंद्याने थोडी लबाडी केली. बरं, डोळे उघडेच ठेवले आणि बोट डोळ्यावर ठेवले आणि बोटांमध्ये थोडं अंतर ठेवलं. प्रभू आत आहे, म्हणजे प्रत्येकाच्या सुद्धा आत आहे. बरं, वस्तूच्या आत, जगाच्या आत आहेच आहे, पण अगदी मनाच्या सुद्धा, प्राणाच्या सुद्धा तो आत आहे. म्हणून कसलीही चोरी देवापासून लपत नाही, कसलीही चोरी देवापासून लपत नाही. विष्णू पुराण असं सांगतं की तुम्ही पाप करा नाही तर पुण्य करा. 10 दूत आहेत देवाचे, 10 या सृष्टीतले. ते दूत सांगतात याने पुण्य केलं का पाप केलं. पहिला दूत आहे उजेड, प्रकाश. प्रकाश म्हणजे आपल्या गावातला प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे हा उजेड. हा उजेड देवाला जाऊन सांगतो याने मी असताना काय केलं. म्हटले पण मी तर अंधारात केलंय हो. मग अंधार पण देवाचा दूत आहे, तो पण देवाचा बातमीदार आहे. तो सांगतो की याने मी असताना काय केलं. म्हटले उजेडही नव्हता, अंधारही नव्हता, असं होऊ शकत नाही. पण म्हटले नव्हता. तर मग 10 दिशा आहेत. दिशा सुद्धा देवाच्या दूत आहेत. 4 उपर, 4 प्रमुख, एक वरची एक खालची. किती झाल्या? 10. या 10 दिशांपैकी कुठल्याही दिशेला तुम्ही जर जाऊन पाप किंवा पुण्य केलं तर ते देवाला कळत असतं, कारण त्या दिशा देवाचा दूत आहे. त्या दिशा सुद्धा देवाच्या दूत आहे. पंचमहाभूत देवाची दूत आहे. पृथ्वीवर केलेलं पाप पुण्य देवाला कळतं, कारण ती देवाला सांगते. सूर्य देवाला सांगतो, तेही देवाला सांगतो. अग्नी देवाला सांगतो, वायू देवाला सांगतो. आणि सरते शेवटी आकाश. आकाश म्हणजे पोकळी, अवकाश. आणि पोकळी नाही अशी जगात जागाच नाही. कोणी म्हणेल की नाही ती पोकळी सुद्धा नव्हती, तर म्हटले माया. माया सुद्धा देवाची दासी आहे. ती माया देवाला सांगते याने काय केलं नाही तर काय. म्हणून तर तुकोबारायांचे प्रमाण आहे, मन जाणे पापा तुका म्हणे नाही. आपण केलेलं कोणी जाणतो न जाणतो, पण मन मात्र जाणतच नाही. देवाने सगळ्यांना बाहेर काढलं, फक्त पेंद्यालाच अडकवलं होतं एकट्याला. जीवाला जर हे कळलं तर किती बरं होईल बरं, की तो आत सुद्धा आहे. आत घरी माणसं सिगारेट पीत असतात तर मंदिरासमोर जाताना त्यांना अर्धी जळालेली सिगारेट टाकू वाटत नाही.
आणि देवालाही नमस्कार करायचा असतो, मग ते मधला मार्ग काढतात, नमस्कारही झाला पाहिजे आणि सिगारेटही फेकली नाही पाहिजे. मग ते काय करतात, हाताने सिगारेटशी मागं धरतात एका हाताने, पण अर्धात नमस्कार, जणू देवाला कळणार नाही याच्या मागच्या हातात सिगारेट. एवढा आपण देवाला अज्ञानी समजतो. आणि ही जी आपली भक्ती आहे ना, ही भक्ती आसुर नसल्यासारखी भक्ती. ही जी फक्त मंदिरात देव समजणारी जी भक्ती आहे ना, ही अगदी अज्ञानी भक्ती आहे. नाही तर माऊली म्हटले, देखील मनुष्य जात सत्र हे स्वभावता भजन शिव जाहली असे केवळ माझ्या ठेव परिज्ञानी विन नाशिले, जे बुद्धी भेदासी आले त्यांनी एकची या कल्पिले अनेकत्व. म्हणून ही जी भक्ती आहे त्याला फक्त बाहेरच मानण्याची किंवा आतच मानण्याची किंवा अमुकच ठिकाणी मानण्याची, या भक्तीवर तुकोबारायांचा हा प्रहार आहे की तो आज सुद्धा आहे. आणि एकदेशीय जी भक्ती आहे त्याला लिमिटेड, त्याला एक ठिकाणी मानणाऱ्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीवर तुकोबाराय घणाघाती प्रहार करतायत. मुळात तुकोबाराय थोडे कडकच आहे. तुकोबारायांकडे शस्त्र आहे, तुकोबारायांकडे अस्त्र आहे. माऊली आणि तुकोबाराय फरक इतका आहे, माऊली थोडे हळूवार आहे. चूक जरी झाली ना तरी माऊली कानात सांगतात की तू चुकलास, तुकोबाराय कानाखाली देऊन सांगतात. तुकोबारायांच्या हातामध्ये पायतानच आहे. राम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा खतरनाक आहे. तुका म्हणे आयुष्यात जीवा काय करू आता, राम राम म्हणे त्याचा गाढव माता पिता. तुकोबारायांचे शब्द मोठे खतरनाक आहेत. त्यामुळे तुकोबाराय ऑपरेशन वगैरे करत नाही. तुकोबारायांकडे डायरेक्ट पोस्टमार्टम आहे, एकदम निकाल नाही शेवट. तुकोबारायांनी आपल्या एकदेशीय भक्तीवर प्रहार केला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. घर म्हणजे अंतकरण, अंतकरण ते त्या अंतकरणाला व्यापून तो परमात्मा पुरून उरलाय. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. हरीने आमच्या कामनेवर चिरा घातला. चिरा म्हणजे दगड, म्हणजे आमचा काम. आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते सुद्धा पाहिजे, या मिळवण्याच्या वृत्तीवर चिरा घातला, दगड घातला. हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले. काम संपला, मग कामाच्या साठी येणाऱ्या गोळा होणाऱ्या ज्या वस्तू आहे त्याही संपल्या. दोन गोष्टी काम भोगायला लागतात, एक वित्त, दुसरा वर. वर म्हणजे पती पत्नी प्रियसी प्रियकर. वित्तही संपलं, कारण वित्ताने वस्तू मिळवाव्या लागतात. वस्तू मिळवणं हा सुद्धा कामच आहे. इदम मेषात इति इच्छा काम शब्दिता. आणि ज्याला आपण वासना म्हणतो, काम वासना म्हणतो, त्याच्यावरही देवाने चिरा घातला. कारण वरा मुकविले, त्या प्रिय माणसांसुद्धा पासून मी तुटला गेलो, देवाकडे गेलो. वित्तवरा मुकविले. हरीने आणखी माझ्या जीवनात येऊन काय परिवर्तन घडवलं त्या अभंगाचे हरीने जीवे केली साठी,
पाहिली तुटी सकळासी. परमात्मा तसा स्वभावाचा मोठा तुसड आहे. तो आला की इथे जीव रूपाने माणसाला शिल्लक राहू देत नाही. जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. तो असा एका बाजूला विकार एका बाजूला तो असा राहत नाही. त्याला एकतर मोठा प्रशस्त मान लागतो आहे. एक तर राम राहील नाही तर काम राहील अशा थाटात तो राहतो. आणि मग ज्याच्यावर त्याची कृपा होते ना ती कृपा अशी भरभरून असते. त्याच्यावर आनंदाचा वर्षावच असतो. एकतर विकार राहतील एकतर तो आहे. एका गवळणीला देवाला पाहायचं होतं भगवान श्रीकृष्णाला. तिने काय केलं निमित्त काहीतरी करायचं म्हणून डोक्यावर पाठी घेतली. यशोदेकडे आली. यशोदेला सांगितलं यशोदे घर सारवायचंय आणि शेणाची गरज आहे गाईच्या शेणाची नेऊ का. यशोदेने सांगितलं तुझ्या घरी का गाय कमी आहे का कमाल आहे मोठी. म्हटले तसं नाही मागच्या वेळी मी तुझ्या गोठ्यातून शेण नेलं ना तर 2 महिने घर सारवण्याची गरजच पडली. म्हणजे असं आहे का मग मी काहीच हरकत नाही. शेण कुठे विकायची गोष्ट आहे का नाही. ठीक आहे. तिने काय केलं आली ती देवाला पाहायला आली. गेली गोठ्यामध्ये आणि पाटी भरली. पाटी भरत होती तेवढ्यात देवाला वाटलं की दर्शनाला आली दर्शन तर दिलं पाहिजे. देव गेले त्या गोठ्याच्या दरवाजाजवळ काय म्हणतात गोठाच ना इकडे गोठा. त्या गोठ्यात ती पाटी शेण भरत होती. देव गेले त्या गोठ्याच्या दरवाजाला उभी राहिली. सकाळची वेळ. यशोदेने 2 टिपके लावलेले गंधाचा एक काजळाचा मोरपीस खोवलेला आहे. खांद्यावर कोरळे केस बिंबापालासारखे गाल आहे. डाळिंबाचे दाणे जसे असतात तशी प्रभूची ओठ आहे. पितांबर आहे. कमरेला बासरी आहे. कमरेला वेताची छडी आहे. गाई चारण्याच्या मोहिमेला निघाले प्रभू. शृंगी खोचलेली आहे. विशाल असं वक्षस्थळ आहे. तीव्र सरळ अशी नासिका आहे. विशाल असा बाल प्रदेश आहे. एवढं सुंदर रूप देवाकडे ती पाहतच आहे. भागवतामध्ये वर्णन आहे देवाच्या रूपाचं. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार. कानामध्ये कणेरीचं खण. बिभ्रदवास कनक कपीशम वैजयंती माला. गळ्यामध्ये वैजयंतीची माला. रंध्रान्वेनोरधर सुधाया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशगीतकीर्ती. देव तिच्या त्या समोर येऊन गोठ्याच्या दरवाजाला टिकून अशी उभी राहिली. ती पाहते देवाकडे पाठीमध्ये शेण भरते. पाहते देवाकडे पाठीमध्ये शेण भरते. शेण तिने जास्तच भरलं. तिला एकटीला ती पाठी उचलेलच. प्रयत्न करू लागली. तिने कृष्णाला सांगितलं कृष्णा थोडा हात लावू लागतो का रे पाठीला. भगवंताने सांगितलं हात मी काय तुझा नोकर आहे का पाठीला हात लावायला. आताच यशोदेने काय मला सजवलंय नटवलंय छानपैकी आणि तुम्हाला शेणाने हात भरवायला लावतेस. कृष्णा बाबा फुकट नको लावू हात पण मी तू माझ्या घरी आली ना ती 1 वाटी लोण्याची दे. म्हटले हा हे थोडी फायद्याची गोष्ट बरोबर. हे थोडं बरोबर बोललीस. देवाने तिला पाठीला हात लावला. आता देवाला तिने आयुष्यात एवढे जवळून पाहिजे. कधी वेळ तिची एवढं सद्भाग्य कधी नव्हतंच. देवाला तिने एवढ्या जवळून पाहिलं. देवाकडे पाहत पाहत घरी गेली. ती पाटी तिने घरच्या गोठ्यात ओतली आणि लगेच यशोदेला विचारलं यशोदे अजून एक पाटी न्यायची. यशोदेने ने ना मग तुला कोण नाही म्हणत. शेण का काय फार महाग गोष्टी का ने. ती आली ती गोठ्यात गेली. परत एकदा पाटी भरायला लागली. परत देव परत तिच्या त्या गोठ्याच्या दरवाजाला तिच्या समोर पाटी तिने यावेळी मुद्दामून जास्त भरली. आणि कृष्णाला सांगितलं कृष्णा थोडा हात लावू लागला. म्हटले अजिबात नाही फुकट तर अजिबात नाही. म्हणजे फुकट कोण म्हणतो. तू आला ना घरी की तुला 2 वाट्या लोणी दिली. यावेळी गेली ती पाटी घरी गेलीच नाही. रस्त्यातच फेकून दिली शेणाची. रिकामी पाटी परत आणली. परत भरली. कृष्ण परत आले. कृष्णा हात लावू लागणार. भगवंतांनी सांगितलं 3 वाट्या होतील बरं यावेळी. म्हणजे काय हरकत नाही. देव हात लावून लागले. चौथ्यांदा आली. 4 वाट्या होतील बरं. त्यावेळी देवाने शंका काढली का ग तू मला फसवशील. हा हिशोब आता माझ्या आवाक्या बाहेर जायला लागला. 1-2 वाट्या लक्षात राहतात. 4 वाट्यांमध्ये तिने सांगितलं असं कर कृष्णा जेवढ्या वाट्या तुझ्या माझ्याकडे उसण्या झाल्या ना तेवढे शेणाचे टिपके मी तुझ्या गालाला लावते. म्हणजे हा हे बरोबर. तिने 4 टिपके लावले. ती येत गेली आणि देवाच्या गालावरचे टिपके वाढत गेले. हा गाल भरला या गालाला. दोन्ही गाल भरले कपाळा. कपाळ भरलं हनुवटीवर. हनुवटी भरली मानेवर.
आणि तेवढ्यात यशोदेने आवाज दिला, कृष्णा कुठे जेवायची वेळ झाली. भगवान पळत गेले. आईने ते रूप पाहिलं. आईने सांगितलं, गोबर गणेश तुला कळतं का, काय सुंदर सजवलं होतं तुला. धरला आईने हात, ओढतच नेलं आणि पाण्याने तो सगळा चेहरा धुवून काढला. भगवान पळत पळत आरशासमोर गेले, रडायला लागले, आई आमचा सगळा हिशोब चौकट करून टाकला. तुला माहितीये का किती महत्वाचा हिशोब आहे. ज्याला देवाचं वेड लागतं ना, मग तो सगळ्यांपासून असा तुटतो. त्याला म्हणून सांगा, भक्ती मार्ग हा थोडा वेड्यांचाच पंथ आहे असं. ज्याला सगळं सोडण्याची तयारी असेल ना, त्यानेच इकडे यावं. ज्याला सगळं सोडण्याची तयारी असेल ना, त्यानेच इकडे यावं. बाकीच्यांनी इकडे येऊ नये, मग ते सुखाने तिकडं असलेले नाही तर मग चित्त इकडं, देह तिकडं, मोठं कठीण होऊन बसतं. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी. गेले नाही आले परत येण्याचा तिथून रस्ता नाही. मनुष्य येतो ते फक्त देहाने, मनाने येत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिलिया. शंकराचार्य 3 दिवसापेक्षा जास्त एका गावात राहायचे नाही. 4थ्या दिवशी निघून जायचे. संन्यासी होते. संन्याशाला नियम आहे, 4थ्या दिवशी गावात थांबायचे नाही. थांबला की राग द्वेष लोभ वाढतात. शिष्यांनी विचारलं, गुरुजी पंढरपुरात आलोय, किती दिवस थांबायचं. म्हटले नियम आहे, 4थ्या दिवशी निघायचं. पंढरपुरात म्हणून काय झालं. पहिल्या दिवशी दर्शनाला गेले, पांडुरंगाने असं रूप प्रगट केलं. शंकराचार्य पाहतच राहिले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शिकला लोकलीया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. देवाला पाहत राहिले. 8 श्लोक रचले. त्याला आपण काय म्हणतो, पांडुरंग. महायोग पीठे तटी समागत तिष्ठन्तमानंद गंधम परमं लिंगं भजे पांडुरंगं. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विदातुर्व सत्ते धृतोनाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. 8 श्लोक रचून आश्रमात थांबले शंकराचार्य. म्हटलं परत एकदा पाहावं. संध्याकाळी परत एकदा दर्शनाला. खरं निर्गुणाची उपासना करणारा हा महात्मा पण प्रेमातच पडला पांडुरंगाची. दुसऱ्या दिवशी सकाळी शिष्यांना झोपेत ठेवून 4 वाजता मंदिरात, पुन्हा 7 वाजता, पुन्हा संध्याकाळी. तिसऱ्या दिवशी तर 4-5 वेळा दर्शन केलं. 4थ्या दिवशी शिष्यांनी बाजा बोजा गोंधळायला सुरुवात केली. शंकराचार्यांनी सांगितलं, अरे असू द्या, अजून 3 दिवस राहू तीर्थ. 7व्या 8व्या दिवशी निघण्याची तयारी शिष्य करू लागले. म्हटले अजून थोडंसं थांबा. महिना झाला, 2 महिने, 8 महिने झाले. शंकराचार्य हालायलाच तयार नाही. शेवटी शिष्यांनी विचार केला, अरे जगाचं काम थांबून जाईल असं झालं, धर्माचा प्रचार थांबून जाईल. शेवटी शंकराचार्य झोपले आणि शिष्यांनी वळकटी सहित शंकराचार्यांना विचारले. झोपणाऱ्यांचे काही प्रकार असतात. काही माणसं अंथरुणावर झोपतात, सकाळी जेव्हा उठतात डायरेक्ट गॅलरीतच असतात. काही माणसं झोपतात, कुशी सुद्धा बदलत. शंकराचार्य तसे शांत झोपणारे होते. वळकटी सहित उचललं तरी सुद्धा पत्ता लागला नाही. शिष्यांनी बरोबर झोपता होताना तसं झोपलं होतं की उठवलं तरी झोप मोडून डायरेक्ट पंढरपूरच्या वेशीच्या बाहेर आणलं. शंकराचार्य जागे झाले. अरे कुठे. म्हटले गुरुजी आता नियम आहे, वेस ओलांडली, आता परत गावात जायचं. रडायला लागली शंकराचार्य. पंढरपूरच्या वेशीवर एक श्लोक लिहिला, मायात पांतः पती भीमरथ्याः किशोर का कोपी तमाल नीला. जो या पंढरपुरात येईल तो परत फिरून मनाने परत जाणार नाही. ओरे पथिकवा मत जइयो तुम वृंदावन की. जसा देवाकडे जो येईल तो फिरून परत जाणार नाही, तसं त्याची विशेषता आहे, तो बाकीच्यांची सगळ्यांचीच आशा सोडूनही देईल. आणि हे प्रभूचं अंतकरणात आल्यानंतरचं पहिलं काम आहे, तो बाकीचे सगळे लागेबंध तोडून टाकतो. तो बाकीचे सगळे प्रेमाचे धागे दोरे तोडून टाकतो. मनुष्य असताना फक्त प्रपंचात वाटतो, खरा तो नसतो. त्या 17 जिताला मारलं बरं का, प्रसेनाने मारलं त्या 17 जिताला.
सतराजीत भगवंताची सासरी होती, भगवान श्रीकृष्णाची. आता सासरा मेल्यावर भगवान मोठमोठ्याने रडायला लागले. भगवान श्रीकृष्ण मोठमोठ्याने रडायला लागले. उद्धवाने विचारलं, कृष्णा जगाचा बाप तू सुद्धा रडतो सासरा मेला म्हणून? त्या भगवंताने त्या उद्धवाला सांगितलं होतं कानात, म्हटले बायकोला बरं वाटव म्हणून रडावं लागतं. बायकोला बरं वाटव म्हणून सासरा मेला की रडावं लागतं. खरं मनातून मनुष्य हसत नाही, हसू नाही बरं का, पण खरं मनातून मला त्याच्यात काही वाटलंच नाही, काही पडलंच नाही. संसार ती व्यक्ती करते चांगला, पण असते मात्र मनाने प्रभू जवळ, असते मनाने प्रभू जवळ. आणखी एक भगवान श्रीकृष्णाचा चरित्रातला दाखला तो देतो. काय झालं, भगवंताच्या नातवाचं लग्न रुक्मिणीच्या भावाच्या नातीशी लागलं, रुक्मीच्या नातीशी. आणि भगवंताच्या नाताचं म्हणजे अनिरुद्धाचं लग्न देवाच्या मेवण्याच्या नातीशी लागलं. आणि त्याकडे द्यूत खेळण्याची पद्धत होती. भगवान कधी द्यूत खेळले नाही, भगवान श्रीकृष्ण कधी द्यूत खेळले नाही, पण बलरामजी मात्र खेळायचे. आता बलरामजी शेष अवतार आहे, तिथं कोणी न आपिले, काही बोलण्याचं कामच नाही. बलरामजी मात्र द्यूत खेळले. तो रुक्मी, दोघांच्याही नाताचं लग्न आहे, बलरामजीचाही नातूच समजा ना, तो भावाचा मुलगा, द्यूत खेळत होते. आणि तो रुक्मी चिटिंग करायला लागला. बलरामजी जिंकले तरी पण तो मान्य करायचं नाही, मीच जिंकलोय. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. ते बलरामजी वैतागले आणि आकाशवाणीला विचारलं की आकाशवाणी देवतांनो, स्वर्गातल्या तुम्ही सांगा, या द्यूतामध्ये कोण जिंकलंय आणि कोण हारलंय. ती आकाशवाणी देवता बोलले स्वर्गातली की खरी गोष्ट आहे, बलराम विजयो, बलराम जिंकलाय आणि रुक्मी हारला. बलरामजी जे उठले, एकच बुक्का मारला त्या रुक्मीच्या पाठीत, खलासच झाला, मेलाच. भगवंत पळत आले. दृश्य असं आहे की बायकोच्या भावाला मारले म्हणजे धुतलं असं नाही, डायरेक्ट खलास केले. कोणी? भावाने मारले कोणाला? काय म्हणतात, साल्याला. बायकोच्या भावाला काय म्हणतात? मेवण्या, साला, जे काय असेल ते. साल्याला मेवण्याला मारले सख्य भावाने. आता भावाची बाजू घेतली तर बायको नाराज होणार, कारण तिच्या भावाला मारले. आणि बलरामजीला म्हटलं, कृष्ण बलरामा तुला काही कळत नाही, लग्न आहे, अशा वेळी कुठे मारामारी करायची असते का? तुझी बायकोची बाजू घेतो काय? मग अशा वेळी देवाने काय केलं? म्हटले मौनम सर्वार्थ साधन, काहीच करायचं नाही. याचीही बाजू घेतली नाही, त्याचीही बाजू घेतली नाही. याला म्हटलं जातं परमार्थात राहणं, याला म्हटलं जातं हुशारीने परमार्थात राहणं. अशा व्यक्ती राहतात परमार्थात, पण वागतात मात्र नामानिराळ्या. त्या नामानिराळ्या राहणाऱ्या व्यक्तींचं स्वरूप किंवा रूप मन कसं असतं हे तिसऱ्या चरणात येते. हरीने जीवे केली साठी, तो जेव्हा अंतकरणाच्या जवळ येतो किंवा पाडली तुटी सकळाशी. म्हटले हा आला कुठून बरं? या हरीने आमच्या जीवनात एवढं परिवर्तन घडवलं, हा आला कुठून? म्हटले आला नाही, होता तिथंच, फक्त प्रगट झाला शेवटच्या चरणी. तुका म्हणे वेगळा झाला, तुका म्हणे वेगळा वेगळा
विठ्ठला मुखबिले स्वरूपाने काला दिलेला आहे भक्तांना स्वरूपाच्या बोधाने तो काला या महाराष्ट्रामध्ये मौलींनी जगद्गुरु तुकोबारायांनी इंद्रायणीच्या वाळवंटातून आणला आणि सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज वामन बाबा महाराज आदी साधू संतांनी या मुंबई ठाणे परिसरामध्ये या खारडी फडकेपाडा आदी गावांमध्ये सुरू केला. आजच्या या कीर्तन प्रसंगी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री अनंत महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण श्री पंढरी महाराज बालुदासजी अन्य सगळी या परिसरातील कीर्तनकार मंडळी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी काकडा हरिपाठ प्रवचन कथा आदी सेवा करणारी मंडळी सगळी उपस्थित आहे. सगळ्यांप्रतीची भावना आदर व्यक्त करतो. ही सगळी साथीदार मंडळी यांनी साथ केली त्यांनाही धन्यवाद देतो. कार्यकर्ते मंडळ आपल्या सगळ्यांनाही जे हरी करतो धन्यवाद देतो आणि सेवा हरिचरणी प्रभू चरणी समर्पित करतो. विठोबा रखुमाई भवे
हाती तो